20 मिनिटामध्ये बनवा घरीच फालुदा. खायला तो इतका छान लागतो काय सांगू तुम्हाला. तर चला मग याची रेसिपी जाणून घ्या. तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलंय, त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलंय आणि पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित ते दूध 5 मिनिटं उकळून घ्यायचं. ते उकळल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं फालुदाचं पाकीट, कारण हे पाकीट अर्धं आहे म्हणून मी अर्धा लिटर दूध घेतलंय. ते पूर्ण टाकल्यानंतर मला इथे शेवळ्या थोड्या कमी दिसत होत्या म्हणून मी त्याच्यामध्ये अजून शेवळ्या टाकल्या, वरून होत्या माझ्याकडे म्हणून. शेवळ्या टाकल्यानंतर व्यवस्थित चाळून घेतं, जेणेकरून गुठळ्या नाही पडायला पाहिजे. व्यवस्थित चाळल्यानंतर त्याला आहे ना 15 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आणि कमी गॅसवर शिजवायचं, नाही तर ते ओतून जाऊ शकतं. कमी गॅसवर 15 मिनिटं शिजल्यानंतर बघू शकता तुम्ही तयार आहे फालुदा इथं. मस्त घट्टसर बी होऊन गेला. आणि आता चेक कसं करायचं, ही एक शेवडी हातामध्ये घ्यायची आणि हातामध्ये चुरा झाला का तिचा आता समजून जायचं फालुदा तयार आहे. तर गॅस वगैरे बंद करून दिला आणि फॅनच्या खाली पहिले थंड करून घ्यायचा आणि डायरेक्ट गरम वस्तू फ्रीजमध्ये ठेवायची नाही. त्याच्यामुळे इथे थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा 2 ते 3 तास. आणि 2-3 तासानंतर बघू शकता तुम्ही मस्त घट्टसर झाला आहे आणि एकदम थंडगार लागतो आणि त्याच्यामध्ये एकदम थंडी थंडी आईस्क्रीम टाकायची. तर तुम्हाला ही फालुदाची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की